त्याला कांद्याची भाजी पाहतोय आपण या व्हिडिओमध्ये। याच्यासाठी अशी छोटी छोटी कांदे घेतलेले आहेत मी आणि याचे असे 4 भाग करून घेतलेले आहेत। याच्यामध्ये मसाला भरायचा आहे आणि अशी छोटी घ्यायची म्हणजे छान भाजी होते आणि चव चांगली लागते या छोट्या कांद्यांची। कांदा मध्ये भरण्यासाठी मसाला पाहतोय आपण। त्याच्यासाठी इथे साहित्य घेतलेलं आहे। शेंगदाणे घेतले आहेत 2 चमचे, छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, नंतर सुकं खोबरं घेतलेलं आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 1 सुकी लाल मिरची, 2 चमचे तीळ, नंतर डाळवं घेतलेलं आहे इथं 2 चमचे। तर आता हे सगळं साहित्य आपण भाजून काढू। त्याच्यानंतर मिक्सरवरती जाडसर वाटून घ्यायचं आहे। मसाला भाजण्यासाठी मी कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। या तेलामध्ये सगळे मसाले भाजून घेऊ। सुरुवातीला शेंगदाणे मी भाजून घेते, सोबतच डाळवं घालत आहे आणि सुकी लाल मिरची, खोबरं, हे सगळे मसाले माझे भाजून झालेले आहे। खाली काढून घेते आणि गार करते। हे मसाला माझा छान बारीक करून झालेला आहे। थोडा जाडसरच वाटून घेतलेला आहे मी इथे, असा थोडा चरचर आहे। आणि याच्यामध्ये आता तिखट घालायचं आहे। तिखट घालत आहे इथे 1 चमचा, नंतर हळद घालत आहे, गरम मसाला घालत आहे, चवीपुरतं मीठ इथे मी घालून घेते आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडीशी वरून घालणार आहोत आपण। आणि आता हे सगळे मसाले एकत्र करू। आणि इथे कांदे मी छान साल काढून घेतलेले होते, स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्याच्यामुळे छान आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरता येईल। याच्यामध्ये छोट्या चमच्याने 1 चमचा मी तेल घालत आहे, त्याने तो घट्ट मसाला हा कांद्यामध्ये शेवटपर्यंत राहील। कांद्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने सगळ्या कांद्यांमध्ये मी मसाला भरून घेते। इथे सगळ्या कांद्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि एवढा मसाला उरलेला आहे। आता भाजीला फोडणी देऊया। फोडणी देण्यासाठी मी इथे 2 पळ्या तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे। मोहरी फुटलेली आहे, त्याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे मी। आणि आता मसाला भरून घेतलेली सगळे कांदे या तेलामध्ये सोडायचे आहे। हे सगळे कांदे मी घालून घेतलेले आहे आणि तेलावरतीच आपल्याला याला एक वाफ काढून घ्यायची अगदी छोटीशी। त्याच्यानंतर उरलेला मसाला वरून घालायचा आहे।
वाफ काढल्यानंतर छान मी खालीवर करून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये अगदी थोडंसं मी लाल तिखट घालत आहे. आधी आपण मसाल्यामध्ये तिखट घातलेलं होतं, त्याच्यामुळे अगदी थोडंसं घातलेलं आहे. जर आपल्याला जास्त झणझणीत पाहिजे तर आणखी तिखट आपण प्रमाण वाढवू शकतो तिखटाचं. आता याच्यामध्ये मी वरून उरलेला मसाला सगळा घालून देत आहे. आणि ही भाजी आपण तेलावरतीच परतवणार आहोत. मी अगदी थोडंसं चमचाभर इथे पाणी घालत आहे. याच्यामुळे छान भाजीला तेल सुटेल आणि शिजून येतील कांदे. आणि आता याच्यावरती झाकण ठेवते. झाकण ठेवून आपल्याला अगदी बारीक गॅसवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि परत एकदा खालीवर करायची आहे अधूनमधून. आता छान भाजी झालेली आहे आणि भाजीला तेल सुटलेलं आहे. तर आता आपण काढून घेऊ. ही भाजीमध्ये थोडीशी वरून कोथिंबीर मी घालत आहे आणि ही भाजी आपण भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतो. खूप छान लागते आणि ही डब्यामध्ये टिफिनवर मध्ये पण आपण नेऊ शकतो. खूप छान राहते, ही टिकते. तर या मंडळी मसाला कांद्याची भाजी भाकरीसोबत खाण्यासाठी आणि करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना खूप धन्यवाद.